अंजली देवाने यांनी एक आरोप केलाय की एकनाथ शिंदे यांनी 17 तर चाकणकरांचे 177 कॉल हे खरातला गेले होते. त्याच्यावर शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की यांना डिटेल्स कोणी दिले कॉल डिटेल्स अंजली देवाने त्यांना अटक करण्याची मागणी देखील. बघा, एक लक्षात घ्या, ती केस आता पोलीस चौकशी करते. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी SIT पण नेमलेली आहे. चौकशी सुरू होत असताना पोलीस प्रत्येक बारकाईचा अभ्यास करतायत. शेवटी ती केस का महत्वाची आहे, कारण की असंख्य माता भगिनी त्या भविष्याशी निगडीत असलेली ती केस आहे खराची. असंख्य माता भगिनींना त्या निमित्ताने न्याय मिळणार आहे आणि म्हणून कोणालाही काही बोलायचं असेल, काही आरोप करायचे तर SITला त्या संदर्भात त्यांनी संवाद साधावा किंवा माहिती द्यावी. आता कोणी काय माहिती दिली असेल तर त्यावर SIT भूमिका घेईल ना. राज्य सरकारने स्थापन केलेली SIT आहे आणि म्हणून कोणी काय आरोप केले असतील, काय नवीन माहिती दिली असेल तर SIT त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करेल. मुंबईमध्ये काल आपली एक सभा झाली होती. त्या ठिकाणी आपण म्हटलं होतं सकल हिंदू समाजाची सभा झाली. स्वराज्याची लढाई ही इस्लाम आणि हिंदू विरुद्ध मुसलमानाशी होती. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, याचा काय पाकिस्तान अब्बा मोजायला गेला होता का, असं एक आपण हे केलं. पण खरं आहे ना, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. औरंगजेब असेल, ज्याला आम्ही औरंग्या म्हणतो, टिप्या असेल, या सगळ्या लोकांनी तुम्ही अगर इतिहास व्यवस्थित पद्धतीने स्वराज्याचं किंवा एकंदरीत मुघलांचा अगर इतिहास वाचला तर त्याच्यामध्ये मूर्ती मंदिरं तोडली, हिंदू माता भगिनींची आबरू लुटली, त्याच्यामध्ये धर्मांतर असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये केलं. तर अगर तिथे त्यांची ही पूर्ण मुघलांची लढाई ही इस्लामसाठी अगर नसेल तर मग कशासाठी होती? मग त्यांनी मंदिरं कशाला तोडली? मग हिंदू माता भगिनीची आबरू कशाला लुटली? मग त्यांना धर्मांतर करायला का गरज भासली? आणि म्हणून मी जे काही सत्य इतिहास, सत्य परिस्थिती आहे, ही सत्य माहिती आहे लोकांच्या समोर मांडलेली आहे. कोणाला त्याच्यावर काय आक्षेप असेल तर बोलतील ना माझ्याशी. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेब मारत होत, म्हणजे जे काय त्यांचे हाल करत होता, तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्य मागितलं नाही, त्यांची दौलत मागितली नाही. त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा धर्म बदला, हो की नाही? मग ती लढाई धर्माचीच होती. तेच तर मी काल बोललोय. साहेब, जन्मभूमी निलेश चंद्र यांनी आपले पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची आपण मुख्यमंत्री हवा, हे लक्षात घ्या. हे अशा कुठल्याही गोष्टीला माझं काही समर्थन नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढं पण नाही आहोत आणि म्हणून कोणी कोणाची भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हा लोकांना कोणाला मान्य नाही. राज्याला अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते पुढचे 25 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असणार. म्हणून कोणी कोणाला भावना व्यक्त केली असतील तर मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे माझी नाराजगी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून बारामतीची विधानसभा निवडणूक आहे त्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे आणि त्यासोबत काँग्रेस नेत्याने आपण पाठिंबा देण्यासाठी विनंती करण्यासाठी म्हणतात. शेवटी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे संबंध हे सगळ्याच राजकीय पक्षांबरोबर होते. त्यांनी काँग्रेसमध्ये पण मोठा काळ त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आज त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुळात ह्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. हे निवडणुका किंवा राजकारण करण्याची वेळ नसते. एक समाजामध्ये एक चांगले संकेत द्यायचे असतात, संदेश द्यायचे असतात. यासाठी ह्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी सगळ्या स्तरातून होते आहे. त्याचा विचार त्या संबंधित पक्षांनी पण केला पाहिजे, काँग्रेस सारख्या. काल मुंब्र्यातल्या सभेमध्ये आपण मुंब्र्याचे नाव बदलून मुंब्रा देवी असं करावं असं म्हटलंय. हो, कारण का तिकडच्या लोकांची जसं इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर झालं, ते त्या भागातल्या लोकांची भावना होती की आमच्या भागाचं नाव ईश्वरपूर असलं पाहिजे. तसंच त्या भागातल्या मुंब्र्यातल्या राहणाऱ्या लोकांची भावना मोठ्या प्रमाणामध्ये अशीच आहे की त्याचं नाव मुंब्रा देवी असली पाहिजे आणि त्यांची भावना मी माझ्या भाषणातून व्यक्त करून दाखवलेली आहे. आता राज्य सरकारपर्यंत ती भावना पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे आणि ते काल भाषणाच्या माध्यमातून पोहोचवलं. पुढे जाऊन पाठपुरावाही करीन. शेवटी तिकडच्या लोकांच्या भावनांचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही आमच्या माध्यमातून करू.